नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसद, जिल्हा यवतमाळ आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक आपला या देशमुख सर या युट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करतो। आपण या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे नवीन ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपण गणितामधला अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारल्या जाणारा सर्वच प्रकरणावर या आधारित प्रश्न विचारले जातात। त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की सरासरी हा पाहणार आहे की सरासरी आपण बेसिक पासून हा पूर्ण केलेला आहे। तर सरासरी म्हणजे की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर मिळते सरासरी। सरासरी म्हणजे एव्हरेज म्हणजे मध्यमान। याच्यावर आधारित की स्पर्धा परीक्षेत सर्व प्रकारच्या कोणत्याही पोस्टिंगसाठी याच्यावर प्रश्न विचारले जातात। आपण पाहणार आहे की जास्त वेळ न घेता की ती पहा की 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे। तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काढा म्हणते। आपण याच्यापूर्वी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील बेरीज फरक हा काढलेला आहे। हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी सरासरी भाग 1 हा व्हिडिओ अगोदर पूर्ण पहा, त्याचा पूर्ण अभ्यास करा। नंतर हे सरासरी भाग 2 तर काय सांगते, 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे। तर सरासरी म्हणजे काय की सरासरी म्हणजे काय सांगितलं की हे एकूण संख्यांची बेरीज म्हणजे जे काही संख्या असतील एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर आपल्याला मिळेल सरासरी। सरासरी म्हणजे काय की सरासरी म्हणजे की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर मिळेल आपल्याला सरासरी। तसं हे 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे म्हणजे 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे। तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काढा म्हणते। 4 सम शब्द प्रयोग केल्यामुळे हे क्रमवार संख्या आहेत आणि क्रमवार संख्यांची सरासरी दिली असेल आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज करायची असेल तर दुप्पट करायची। याच्यापूर्वी हा नियम सांगितलेला आहे। त्याच आधारावर भाग 1 च्या आधारे हे भाग 2 वर प्रश्न कसे बदल होतात ते पहा। 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे, ही सरासरी आहे 25। संख्या किती आहे 4 आणि नेहमी सांगितलं की क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधोमध येणारी संख्या असते। क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधोमध येणारी संख्या असते। 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 25 आहे। तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा। तर सम म्हटल्यामुळे हे संख्या 25 आहे, हे 25 ही सरासरी आहे। संख्या विचारल्या आपल्याला 4, इथे जर 4 दिल्या तर या ठिकाणी 2 येतील, इकडून 2 येतील, मधली संख्या ही सरासरी राहील, ही समसंख्या राहणार नाही, ही सरासरी राहील। इथे 25 ही फक्त सरासरीची भूमिका पार पाडत आहे। इकडली समसंख्या 25 नंतरची समसंख्या कोणती येईल 26, नंतर 28 आणि 25 च्या पूर्वीची कोणती येईल 24, त्याच्या पूर्वीची कोणती येईल 22। हे 22 24 26 हा 28 हे 4 समसंख्या झाल्या। या 4 समसंख्यांची सरासरी किती येईल 25। म्हणजे 25 ही मधोमध येणारी संख्या आहे। मधोमध येणारी संख्या काय राहते, क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधोमध येणारी संख्या असते। याच्या मधोमध येणारी संख्या आहे 25, इकडे 2 संख्या इकडे 2, ही झाली सरासरी। तर आपल्याला सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काढा। सर्वात लहान संख्या आपली येईल 22, सर्वात मोठी संख्या येईल आपली 28। सर्वात मोठी संख्या 28, सर्वात लहान संख्या कोणती 22, सर्वात लहान संख्या 22, सर्वात मोठी संख्या 28। याच आधारे दुसरा हा प्रश्न तयार केला जातो की हे जो प्रश्न आहे समजून घ्या की याच्याच आधारे जर दुसरा प्रश्न तयार केला जाईल तर या पद्धतीत केला जातो। जसं 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काढा म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढायची आहे। तर हिचं सरासरी लिहायची। संख्या किती आहेत 4, याचे 4 चे समान भाग करायचे, इकडे 2 इकडे 2, 5 आले असतात तर इकडे 2 इकडे 2, मधली एक संख्या झाली असती। तर या पद्धतीत इकडे 2 संख्या आल्या समान, इकडे 2, ही झाली सरासरी। सर्वात मोठी आणि सर्वात लहान हा झाला। जर हाच प्रश्न असा विचारला असता 5, इथं आता आले असता 5, तर त्यावेळेस काय विचारलं असता 5 विषम संख्यांची आता इथं संख्या किती दिलेली आहे 5। आता हा दुसरा प्रश्न 5 विषम संख्यांची सरासरी 25 आहे। याच्यावर अनंत प्रकारे प्रश्न तयार करता येतील। 5 विषम संख्यांची सरासरी 25 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा। सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा। 5 विषम संख्यांची सरासरी 25 आहे, 5 विषम संख्यांची सरासरी 25 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा। सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा। तर 5 विषम संख्यांची सरासरी इथे घेतली आपण 25,
तर आता ही कोणत्या संख्यांची सरासरी दिलेली आहे? विषम. तर संख्या किती आहे तिथं? 5. सरासरी किती आहे? 25. हे 5 विषम संख्या आहेत. विषम संख्या म्हणलं तर आता इथं विषम याचे समान भाग करता येत नाही. इकडे किती संख्या येतील? 2, इकडे 2 आणि मधली एक संख्या. या ठिकाणी हे 25 एक सरासरीची भूमिका पार पाडत आहे आणि एक संख्या आहे विषम, एक काय? विषम संख्या. परंतु याच्यापूर्वीचा जो 4 समसंख्यांची सरासरी म्हणला असता हे 25 आहे. 25 ही समसंख्या नाही म्हणून इकडे 2 समसंख्या, इकडे 2 समसंख्या असा प्रश्न आला. परंतु या ठिकाणी 5 विषम संख्यांची सरासरी 25 आहे. तर या डाव्या बाजूला 2 आणि या उजव्या बाजूला, हे डाव्या बाजू आणि उजव्या बाजूला 2 संख्या समान येतील आणि मधली संख्या 1 सरासरी आणि एक संख्या मधली संख्या मिळत आहे. 25 च्या नंतरची विषम संख्या येईल 27, नंतरची 29, नंतर कोणती? 29. 25 च्या पूर्वीची कोणती? हे 23 येईल, नंतरची 21. म्हणजे 21, 23, 25, 27, 29. म्हणजे पहिली संख्या कोणती लागली? 21 आणि शेवटची संख्या कोणती येईल? 29. 29. हे 2 नियमाच्या आधारे खालील प्रश्न सोडवता येतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्या सूत्राची गरज नाही. सरळ सरळ 5 विषम संख्यांची सरासरी ही 25 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या काढा. त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढा म्हणते. इथं 25 आपण ही सरासरी लिहिली आणि हे 5 संख्या आहे. इकडे 2 संख्या येतील, या ठिकाणी 2 संख्या येतील आणि मधली एक संख्या आणि काय येईल? सरासरी. हे 25. नंतर 25 नंतर येईल 27, 27 नंतर येईल 29 आणि 25 च्या पूर्वी येईल 23, 21 आणि हे 21, 23, 25, 27, 29 हे 5 क्रमावर विषम संख्या झाल्या. मधली संख्या ही 25 काय झाली? सरासरी. याची पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची फरक किती, त्याला बेरीज किती, हा याच्या पूर्वीचा भाग 1 मध्ये सविस्तर आणि शॉर्ट काही सेकंदात उत्तर काढता येतील असा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तो एक वेळेस अवश्य पाहून घ्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर याच आधारे दुसरा प्रश्न असा आहे, एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. एका व्यक्तीने, याच्यावरच आधारित आहे. एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 फेडले. म्हणजे इथं सम आणि विषम केला तर साहजिकच फरक 2चा येते. एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त होता. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त होता. तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? पहिला हप्ता किती रुपयाचा? काय म्हणते? एका व्यक्तीने सरासरी किती फेडले? 1000 रुपये. तर इथं सरासरी यामधली जो प्रश्न क्रमांक 1 आणि 2 पाहिला आपण सुरुवातीचा, हा त्याच्या आधारे इथं सरासरी, इथं आता संख्या न देता हप्ते दिले, अशा विविध प्रकारे प्रश्न तयार केले जातात. आता सरासरी 1000 रुपये, एका व्यक्तीने सरासरी 1000 रुपये फेडले. एका व्यक्तीने सरासरी 1000 रुपये फेडले. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या कितीने जास्त आहे? 50 रुपयाने जास्त आहे. तर मग आता हे एक, आता सरासरी किती हप्त्यात फेडले? 5 हप्त्यात. तर इकडे 2 हप्ते येतील, इकडे 2 हप्ते. मधली जे आहे एक हप्ता आणि काय राहील? सरासरी. मधले जे 1000 आहेत हे 1001 म्हणजे एक हप्ता आणि एक सरासरीची भूमिका. एक हप्ता आहे 1000 आणि एक सरासरी म्हणजे 5 हप्ते आहेत. 4 असले तर इकडे 2 आणि इकडे 2. मधली संख्या काय राहिली असती? सरासरी. जसं की हा आपण प्रश्न पाहिलेला आहे. नंतरचा हा प्रश्न पाहिला, त्याच्या आधारेच हा प्रश्न आहे की एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 फेडले. किती हप्त्यात? 5. हे सरासरी लिहा. इथं हप्ते आहेत 5, इकडे 2 हप्ते येतील, इकडे 2 हप्ते आणि मधला एक हप्ता. म्हणजे समान वाटणी करा. इकडे 2, इकडे 2, मधला एक, असे 5. आणि प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त आहे. मागील हप्त्याच्या 50 रुपयाने काय करत जायचं? इथं जास्त करत जायचं, इकडे जास्त. इकडे काय करायला लागेल? कमी. 1000 इथं काय येईल? 1050. नंतरचा कोणता येईल? 1100. 1100. नंतर प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या कितीने? 50 रुपयाने काय आहे? कमी आहे. इकडे काय करायला लागेल? इकडे कमी, इकडे कमी घ्यायला लागते. 950, 900. प्रत्येक हप्ता, लक्ष द्या, प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त आहे. म्हणजे इथं काय येईल? हे 5 हप्त्याची सरासरी 5, एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 फेडले. 1000 आणि प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त आहे. सरासरी 1000 घ्या. नंतर किती हप्त्यात फेडले? 5 हप्ते. इकडे 2 हप्ते घ्या, इकडे 2. 7 दिले तर इकडे 3, इकडे 3, मधला एक. 9 दिले तर इकडे 4, इकडे 4 आणि मधला एक. 8 दिले तर इकडे 4, इकडे 4. मधली संख्या फक्त काय राहील? सरासरी. जसं की हा नियम पाहिला. या नियमाच्या आधारे हे समजून घ्या पहिला प्रश्न. नंतरचा की इथं 1000 फेडले. किती हप्त्यात? 5. इकडे 2 हप्ते लिहा, इकडे 2 हप्ते लिहा.
म्हणजे प्रत्येक हप्ता मागील हप्त्याचे कितीने जास्त आहे? 50 आहे. 900, 950, 1000, 1050 आणि 1100 असे 5 हप्ते. प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त आहे आणि 5 हप्ते 1 2 3 4 5 हप्त्यात फेडले. किती फेडले सरासरी? एक सरासरी आणि एक हप्ता आहे. तर पहिला आणि तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? पहिला हप्ता त्या व्यक्तीचा होता 900 रुपयाचा. तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? 900 रुपयाचा. तर त्या व्यक्तीचा शेवटचा हप्ता किती रुपयाचा येईल? 1100 रुपयाचा. शेवटचा हप्ता किती रुपयाचा येईल? 1100. कधी मग असा प्रश्न विचारला ते हेच प्रश्न थोडासा बदल. पहिल्या व शेवटच्या हप्त्याची बेरीज किती म्हणते? जसं आपण पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज केली आहे, क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज विचारली असता सरासरीची आपण दुप्पट करतो, तसं या सरासरीची दुप्पट म्हणजे 2000. पहिल्या आणि शेवटच्या हप्त्याची बेरीज विचारली तर किती आली असते? 2. म्हणजे सरासरीची काय करायची? दुप्पट. हेच प्रश्न असा विचारला जातो नेहमीच. तर हे 900 प्लस 1100 किती झाले? 2000. नेहमी पहिला आणि शेवटचा हप्ता विचारला असेल, पहिल्या आणि शेवटचा हप्त्याची बेरीज विचारली असेल तर या सरासरीची काय करावी? दुप्पट करावी. नंतरचा लक्ष द्या, एका व्यक्तीने 5 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्तच्या जागी फक्त शब्दप्रयोग कमी केला जातो. इकडे लक्ष द्या मित्रांनो, हे जास्तच्या जागी काय केला जातो? शब्द कमी होता. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने कमी होता. कमी म्हणलं तर प्रश्नाचं उत्तर बदलते. कमी होता तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? आता जास्त म्हणलं तर प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या जास्त म्हणलं तर उत्तर आलं आपलं 900 रुपये. तर आता म्हणजे प्रत्येक हप्त्याच्या मागील हप्ता 50 रुपयाने कमी होता. एक शब्द बदलला तर गणितात उत्तर बदलतात. प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने कमी होता. तर मांडणी हीच राहील. लक्ष द्या, आता प्रश्नात फक्त एक शब्द बदलला. इथं कमी होता. कमी किंवा जास्त? पहिल्या किंवा शेवटचा हप्ता सांगा. पहिल्या किंवा शेवटच्या हप्त्याची बेरीज सांगा. पहिल्या किंवा शेवटच्या हप्त्यातील फरक किती रुपयाचा असेल? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न एकच, विचारण्याच्या पद्धती अनेक आहेत. तसं जे प्रश्न जर आपण एकच समजून व्यवस्थित घेतला तर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तर उत्तर सांगता येईल. जर आपल्याला 5 हप्ते म्हणलं, सरासरी किती फेडले? 1000 रुपये. हे सरासरी 1000 लिहा. किती हप्त्यात फेडले? इथं 5 घ्यायचे. याचे समान वाटप होत नाही म्हणून याच्यात नेहमी 1 मायनस करायचं. समान होत नसेल तर राहिले किती? 4. 4 चे समान 2 वाटणी करा. इकडे 2. हे मधले 1 राहिलेला मायनस केलेला 1 हप्ता आणि 1 सरासरी. 9 आले तर 1 मायनस करा. राहिले 8. म्हणजे इकडे 4 इकडे 4. समजा या पद्धतीत याचं विभाजन करा. इथं आले इकडे 2 इकडे 2 हप्ता आणि प्रत्येक हप्ता मागील हप्त्याचे इकडे 2 हप्ते इकडे 2 हप्ते आणि मधला 1 हप्ता आणि 1 सरासरी 1000. प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या किती रुपयाने कमी होता? 50 रुपयाने कमी होता. कमी म्हणलं की काय करायचं? कमी करायचं. मागील हप्त्याच्या प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने काय होता? कमी. म्हणजे इकडे काय होत जाईल? कमी. म्हणजे इथे किती येईल? 1000. म्हणजे इथे किती येतील? 50 रुपये कमी. 950. नंतरचा काय येईल? 900चा. इकडे काय जाईल? इकडे वाढत जाईल, कारण प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने. इकडे कमी होत जाईल तर इकडे वाढत जाईल. इथं कमी म्हटलं तर इकडे कमी होत जाईल, इकडे वाढत जाईल. डाव्या बाजूला वाढत जाईल, इकडे कमी होत जाईल. इथे किती येतील? 1050. म्हणजे इथे किती येतील? 1100. म्हणजे 1100 होता. पहिला हप्ता किती रुपयाचा होता त्याचा? 1100चा. कमी हा शब्द प्रयोग केला तर त्याचा पहिला हप्ता हे 1100 रुपयाचा येतो. पहिला हप्ता हे किती रुपयाचा येतो? 1100 रुपयाचा. त्याचा पहिला हप्ता हे 1100 रुपयाचा असेल. कारण इथं लक्ष द्या, इथं कमी म्हटल्यामुळे हे प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने कमी होते. हे 1100 वरले नंतर 50 ने कमी झाला 1050, पुन्हा 50 ने कमी झाला 1000, पुन्हा 950, पुन्हा 900. म्हणजे प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या कितीने कमी होत गेला? हे 50 ने. त्यामुळे या पद्धती सोडवा. कमी म्हणलं तर, जास्त म्हणलं तर किती आले असते? तर 900. आपण याच्यापूर्वी हा सोडवलेला आहे. याच्यापूर्वी हा अशा प्रकारचा हा प्रश्न सोडवलेला आहे. याच्यानंतरचा आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की फक्त लक्ष द्या की हेच प्रश्न अजून आपण 2 प्रकारे सोडवला. कमी जास्त, पहिला शेवटचा हप्त्याची बेरीज आणि फरक. तर याच्या व्यतिरिक्त फक्त या हप्त्याची संख्या सम आणि विषम होते. मग इथं आता सम झाली, विषम होती तर त्यावेळेस आपण सरळ करतो. इथं आता हप्त्याची संख्या झाली सम. एका व्यक्तीने 4 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. एका व्यक्तीने 4 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. आता लक्ष द्या की पहिला आपण 2 प्रकारे प्रश्न पाहिले. नंतर आता जर हे फक्त हप्त्याची संख्या बदलली तर आपल्याला हप्त्याची संख्या जर सम आली तर अजून 2 प्रकारचे प्रश्न तयार होतील. म्हणजे एकाच प्रश्नाच्या आधारे 5 ते 6 प्रकारे प्रश्न विचारले जाते.
पहिला हप्ता शेवटचा हप्ता, पहिल्या आणि शेवटच्या हप्त्यातील फरक बेरीज कमी जास्त, इथं संख्या सम विषम. हे जर एकच प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर किती प्रकारे प्रश्न सोडवता येतात. लक्ष द्या, एका व्यक्तीने 4 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. 1000 किती हप्त्यात फेडले? 4 हप्त्यात फेडले. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने, इथं आता कमीच्या जागी जास्त करा, नंतर कमीवर घेऊ, सुरुवातीला जास्त, हे जास्त होता तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? पहिल्या शेवटच्या हप्त्याची बेरीज किंवा वजाबाकी इत्यादी प्रश्न विचारले जातात. आता एकच प्रश्न आहे की इथं बदलला 4. आता सरासरी किती फेडले? 1000 रुपये फेडले. सरासरी 1000 फेडले तर किती हप्त्यात फेडले? 4 हप्त्यात. म्हणजे इकडे 2 हप्ते येतील, इकडे 2 हप्ते येतील, इकडे 2 हप्ते येतील. परंतु आता या हप्त्यातला फरक सारखा आहे, ही फक्त सरासरी आहे. जसं आपण हा घटक पाहिला होता की 4 समसंख्यांची सरासरी 25 आहे. 4 समसंख्यांची ही 25 ही समसंख्या नाही, हे फक्त सरासरी आहे. 4 आहे, इकडे 2 समसंख्या, इकडे 2 समसंख्या. इथे कोणती येईल? 26 नंतर 28. इथे कोणती येईल? 24 नंतर इकडे 22. 22 24 26 28. प्रत्येक समसंख्येतला फरक 2 झाला. ही फक्त सरासरी आहे. जसं हे फक्त इथे 1000 ही सरासरी आहे. याच्यापूर्वी हे हप्ता गणला जायचा, कारण हप्ता का 5 दिले तर एक हप्ता आणि एक का होईल? सरासरी. तर आता इथं या प्रश्नामध्ये हे 1000 रुपये फक्त सरासरीची भूमिका पार पाडत आहे. याच्या पूर्वीचा जो काही 5 हप्ते जर असतं तर एक हे 1000 रुपये हे हप्ता झाला असता आणि काय झाली असती? सरासरी झाली असती. परंतु या प्रश्नामध्ये 1000 रुपये फक्त हे एक हप्ता न होता हे फक्त एका सरासरीची भूमिका पार पाडतं. 1000 रुपये ही सरासरी आहे. प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या म्हणजे 50 रुपयाने जास्त होता. तर इथं आता लक्षात आहे की ही सरासरी आहे. हे इथं एक हप्ता, इथं एक हप्ता. इथं आता जे 50 रुपये आहे तर इकडे 25 न वाढवा, इथं 25 ने कमी करा. 25 न या हप्त्यातला फरक हे 50 चा आला पाहिजे. इथे 100 असेल तर इथं 50 ने वाढवा, इथं 50 ने कमी करा. कारण इथे 1025 नंतर इथे किती येतील? 975. 975 आणि 1025 त्याच्यात फरक किती झाला? 50 चा आला पाहिजे. म्हणजे हे आणि नंतर इकडे 50 ने वाढवा, किती येईल? हे 50 म्हणजे 1075. नंतर इकडे 50 ने काय करा? कमी करा, म्हणजे 925. 925 975 1025 नंतर 1075 म्हणजे त्याचा पहिला हप्ता कितीचा असेल? 925 रुपयाचा. आणि ज्यावेळेस लक्ष द्या, हप्त्यांची संख्या ही सम आली असेल, हप्ते संख्या सम प्रमाणात दिली असेल तर त्यावेळेस इकडे सम हप्ते येतील, इकडे सम हप्ते. मधली संख्या फक्त सरासरी राहील मधली संख्या. आणि त्यावेळेस काय करायचं? जो हप्त्यातील फरक दिला तिथल्या त्या फरकचे समान भाग करायचे. समान 100चा दिला तिकडे 50 ने वाढेल, 50 ने कमी होईल. जर 200चा दिला तर 100, 50 चे दिले तिकडे 25 ने वाढला, 25 ने कमी झाला. बाकी या हप्त्यातला फरक समान करायचा, बाकी आपली उत्तर बरोबर येतील. हे व्यवस्थित लक्ष ठेवा. नाही इथं 50 ने वाढवला, 50 ने कमी, हे चुकीचं होते. कारण हप्त्यातला फरक हे सारखाच आला पाहिजे. हे 22 24 26 28 हे संख्येतला फरक सारखा झाला. या हप्त्यातला फरक, प्रत्येक हप्त्यातला उत्तर टॅली करण्यासाठी फरक समान येते का पाहायचा. हे 925 975 975 नंतर 1025 नंतर 1075 हे झाला हप्त्यातला फरक. कसा आला? सारखाच आला. या पद्धतीवर हा प्रश्न सोडवा. म्हणजे नंतर आता इथं जास्त झाला तर पुन्हा इथं काय येईल? कमी येईल. अशा अनेक प्रकारे प्रश्न तयार केले जातात. प्रश्न तोच राहील, कमी जास्त, पहिला शेवटचा, समसंख्या विषम संख्या. तर काय करायचं? एवढं फक्त समजून घ्या तर आपले प्रश्नाचे उत्तर 100% काढता येतात. गणितामध्ये ही चूक 100% होते. इथं आपण कमी पाहत नाही, जास्त पाहत नाही, पहिला शेवटचा. तिथं ज्या पेपरला बसल्यानंतर हा गोंधळ 100% होतो. गणितामध्ये तर 100% गोंधळ होतो. त्यामुळे व्यवस्थित नियोजनबद्ध प्रश्न वाचून व्यवस्थित उत्तरे द्या. आता काय म्हणते लक्ष द्या. प्रश्न काय सांगते की एका व्यक्तीने 4 हप्त्यात सरासरी 1000 रुपये फेडले. 4 हप्त्यात सरासरी 1000 फेडले. त्याचा प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 50 रुपयाने जास्त असेल. 50 100 200 किती शब्द प्रयोग केला जाईल? 50 रुपयाने जास्त, 50 रुपयाने कमी होता. म्हणजे कमी होता, आपण याच्यात जास्तचा पाहिला, आता कमी होता. तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल?
तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल असा. तर आपल्याला काय करायचं आहे, तर इथं सरासरी घ्यायची, सरासरी नेहमी 1000. हप्ते पाहायचे किती आहेत, 4. 4 ही समसंख्या आली. हप्त्याची संख्या जर समप्रमाणात आली तर ही जी काही सरासरी फक्त सरासरीची भूमिका पार पाडते. हप्त्याची संख्या जर विषम प्रमाणात आली तर हे एक जी सरासरी राहील, एक हप्ता आणि एक सरासरी राहील. एक हप्त्याची भूमिका पार पाडेल, एक हप्ता राहील, एक सरासरी. आणि इथं समप्रमाणात आली तर त्यावेळेस काय करायचं, तर दिलेला फरक आहे हा 50 रुपये, प्रत्येक हप्त्यातला फरक कितीचा आहे, 50. तर हे समप्रमाणात इकडे वाढेल, इकडे कमी होईल. आपल्याला इथं काय दिलेला, कमी प्रत्येक हप्ता, म्हणजे इकडे काय होईल, इकडे कमी होईल, इकडे वाढेल. म्हणजे या ठिकाणी काय येतील, 1975 येतील. आणि या ठिकाणी 1025 येईल, 1025. म्हणजे 1025 इकडे कमी होईल, इकडे वाढेल. आता नंतर इथं 50 न वाढेल, 900 इथे किती येतील, 975. मग इथं 50 कमी करा, नंतर 925 येईल, 925. नंतर इकडे 50 ने वाढवा, म्हणजे 1000 किती येतील, 75. 50 ने वाढवा, 1075. हे 50, हे 1025 प्लस 50 म्हणजे 1075. 1075, 1025, 1025 पासून 975 ह्या हप्त्यातला फरक, नंतर 925. तर हे जास्त कमी होते म्हटलं तर कमी कमी 50 ने प्रत्येक हप्ता कमी झाला पहा. हे किती, पहिला हप्ता 1075चा, 1075, नंतर 1025, नंतर 975, नंतर 925. नंतर हे मधली संख्या ही फक्त इथे या ठिकाणी सरासरी आलेली आहे. हा वारंवार पहा, व्यवस्थित समजून घ्या. हप्त्याची संख्या समप्रमाणात दिली तर काय करायचं, विषम प्रमाणात दिली तर काय करायचं, नंतर कमी झालं तर काय, हे तर कमी झालं तर काय करायचं, जास्त झालं तर काय, हे व्यवस्थित हा प्रश्न समजून घ्या. याच्यावर अनेक प्रकारे असे प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न जर समजून घेतला, कमी जास्त सम आणि विषम, याच्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. याच्यात आपण फरक होत पाहिलेला आहे कालपासून. आणि शेवटच्या आणि पहिल्या हप्त्याची बेरीज विचारली तर सरासरीची काय करतो आपण, दुप्पट करतो. या सरासरीची काय करायला लागेल, हे दुप्पट करावं लागेल. हा झाला आपला हा इथला प्रश्न दुसरा. याच्यावर दुसऱ्यावरचे 4 प्रश्न आपण पाहिलेले आहे. म्हणजे 4 आणि 4 8 प्रश्न, एका प्रश्नावर 8 प्रश्न विचारले जातात. नंतरचा याच्याच आधारे प्रश्न तिसरा येईल, याच्याच आधारे प्रश्न तिसरा येईल. परंतु काय सांगते, एका व्यक्तीने 5000 रुपये बँकेतून कर्ज घेतले, एका व्यक्तीने 5000 रुपये बँकेतून कर्ज घेतले. याच्यावरच आधारित आहे. एका व्यक्तीने 5000 रुपये बँकेतून कर्ज घेतले, त्यावर बँकेने 2000 रुपये व्याज आकारले, त्यावर बँकेने 2000 रुपये व्याज आकारले, त्यावर बँकेने 2000 रुपये व्याज आकारले. तर त्या व्यक्तीने व्याजासहित ती रक्कम 7 हप्त्यात फेडली. त्या व्यक्तीने ती रक्कम व्याजासहित 7 हप्त्यात फेडली व प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 100 रुपयाने जास्त होता. प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 100 रुपयाने जास्त होता. तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल. तो याच प्रश्नावर आधारित आहे. परंतु थोडासा प्रश्नात, प्रत्येक प्रश्नात थोडा बदल केला जाईल. प्रत्येक प्रश्न हा बदलला जाईल. प्रत्येक प्रश्न, एका व्यक्तीने 5000 रुपये घेतले, म्हणजेच लक्ष द्या, आता हा प्रश्न कसा सोडवसाल तर हे 5000 घ्या, 5000 कर्ज घेतलं प्लस 2000 बँकेने काय आकारलं व्याज. 5 आणि 2 किती झाले, 7000 रुपये. हे 7000 रुपये झाले. 7000 किती हप्त्यात फेडले, 7 हप्त्यात. तर अगोदर याची सरासरी काढून घ्या. सरासरी हे 5 प्लस 2, हे 5000 प्लस 2000 किती झाले, 7000 रुपये. 7000 आणि 7000 किती हप्त्यात फेडले, 7 हप्त्यात. तर याच्या अगोदर इथं सरासरी दिली ती, या प्रश्नामध्ये सरासरी दिली नाही, तर आपल्याला अगोदर सरासरी काढावी लागेल. प्रश्नात कधी कधी सरासरी दिल्या जात नाही, रक्कम दिल्या जाते आणि त्याच्या आधारे काय काढायला लागेल, सरासरी. आणि सरासरीहून नंतर हप्त्याचं विभाजन करायला लागेल, पहिला आणि शेवटचा हप्ता काढायला लागेल. हे प्रश्नामध्ये थोडा बदल झालेला आहे. यामध्ये याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली होती सरासरी, या प्रश्नामध्ये सरासरी दिली नाही. तर सरासरी काढता येते. सरासरी काढायची असेल तर एकूण संख्यांची बेरीज म्हणजे एकूण रुपये भागिले एकूण हप्ते. एकूण रुपये किती आहे, 7000. हप्ते किती आहेत, 7. या नियमाच्या आधारे सोडा. एकूण रुपये म्हणजे एकूण हप्ते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हे 7. म्हणजे काय निघाल, हे सरासरी. 7 1 7 700 700. सरासरी किती आली आपली, 1000 रुपये सरासरी आली. 1000 रुपये सरासरी आली आणि 1000 रुपये सरासरी आली आणि त्यांनी सरासरी 1000 रुपये किती हप्त्यात फेडले, इथं 7 हप्त्यात आहे. हे सरासरी घ्या, इथं 1000 इथं सरासरी घ्या. किती हप्त्यात, 7 हप्त्यात.
7 ही संख्या विषम आहे, याच्यातून आता समप्रमाणात हप्त्याची मांडणी करा. इकडे 3 हप्ते येतील आणि इकडे 3 आणि मधली एक मधला 3 आणि 3 6 आणि 1 किती वाले 7 हप्ते, म्हणजे इकडे 3. आणि काय सांगितलं, प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 100 रुपयाने जास्त. जास्त किंवा कमी, जास्त किंवा कमी शब्द प्रयोग केला तर आपण या प्रश्न क्रमांक 2 मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर 100 रुपयाने जास्त होता म्हणजे प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 100 रुपयाने जास्त. तर इथे 100 प्लस करा, किती येतील इथं 1100, नंतर 1200 आणि 1300. नंतर इकडे 100 ना कमी करत जा, इथं 900, 800 आणि 700. म्हणजे हा त्याचं उत्तर असेल. म्हणजे की तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल, तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता हे 700 रुपयाचा असेल. तर त्या व्यक्तीचा पहिला हप्ता हे किती रुपयाचा येईल, 700 रुपयाचा. पहिला हप्ता हे 700 रुपयाचा येते. या प्रश्नामध्ये इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक, या प्रश्नामध्ये फक्त आणि फक्त इथं रुपये दिलेले आहे, सरासरी दिलेली नाही. म्हणजे 2 वेळेस ह्या नियमाचा वापर करावा लागेल, की म्हणजे या नियम सरासरीचा हे सूत्र वापरावं लागेल. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करायला लागेल. सरासरी काढली आपण 1000 ही सरासरी लिहिली. नंतर प्रश्न क्रमांक 2 प्रमाणे याची मांडणी करा. समान हप्ते आलेले आहेत, 7 दिली विषम संख्या, इकडे 3 इकडे 3 3 आणि 3 6 मधली एक संख्या आणि एक हप्ता म्हणजे 1000 रुपये. नंतर 1100, 1200, 1300, नंतर हे 900, 800, 700. कारण प्रत्येक हप्ता मागील हप्त्याच्या 100 रुपयाने जास्त आहे म्हणते. आणि हे उत्तर टॅली करण्यासाठी 700, 800, 900, 1000, 1100, 1200, 1300 प्रत्येक हप्ता 100 ने वाढत गेला. तर या पद्धतीत पहिला हप्ता हे 700चा आहे, शेवटचा हप्ता हे 1300 रुपयाचा आहे. आणि या पहिल्या आणि शेवटच्या हप्त्याची बेरीज म्हणलं असतं तर या सरासरीची काय केली असती, दुप्पट. हा घटक पूर्णतः पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज, पहिल्या आणि शेवटच्या हप्त्याची बेरीज आणि फरक काढायचा असेल तर याच्यापूर्वी एक व्हिडिओ या सरासरी भाग 1 अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आवश्यक एक वेळेस पाहून घ्या. हा आहे प्रश्न क्रमांक 3 चा आपण पाहिलेला आहे. महत्वाचा थोडाफार याच्यात बदल असे प्रश्नामध्ये केले जाते. नंतरचा 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी. आता क्रमवार संख्यांची कोणत्याही प्रकारच्या क्रमवार संख्या दिल्या असत्या आणि क्रमवार संख्यांची सरासरी काढायची असेल क्रमवार, तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 करायचं. नेहमी हे लक्षात ठेवा, क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे कोणत्याही किती प्रकारच्या क्रमवार संख्यांची सरासरी निघते. काय म्हणते, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी किती म्हणते. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी किती म्हणते. तर आपल्याला हे 1 ते 20 पर्यंतच्या सर्व काय, सर्व म्हणजे आता क्रमवार आहे, हे झालं नैसर्गिक संख्या. तर आपल्याला पहिली संख्या किती आहे 1, शेवटची संख्या किती आहे 20, भागिले किती करायला लागेल 2. हे 20 प्लस 1 किती, 21 भागिले 2 किती येईल, 2 10 20 किती गेला भाग 10चा. हे 21 मधून गेले 20 तर उरला 1.2 म्हणजे 10.5. याची सरासरी किती 10.5. 10.5. तर आपल्याला 10.5 विचारला ते. तर नंतरचा प्रश्न असा येते की 100 ते, लक्ष द्या आता इकडं, 100 ते 200 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी काढा. 100 ते हे 100 ते 200 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी असा प्रश्न विचारते. 100 ते 200 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी काढा. क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 करा म्हणजे काय मिळेल सरासरी. क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. क्रमवार संख्यांची सरासरी 100 ही पहिली संख्या, शेवटची संख्या ही समच आहे 200. 100 ते 200 भागिले काय 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. 100 ते 200 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची सरासरी किती. तर इथं काय 100 प्लस 200 म्हणजे 300. 300 भागिले 2 म्हणजे 2 1 2 उरला 1 2 5 10 0 म्हणजे किती येईल सरासरी 150. सरासरी किती 150. नंतर येते 100 ते 199 पर्यंतच्या 100 ते 199 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी काढा. विषम, सम म्हणलं तर सम घ्या, विषम म्हणलं तर विषम घ्या, हे नैसर्गिक म्हणलं तर सरासरीच येतील. तर हे लक्ष द्या, 100 ते 199 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी, जी संख्या विचारली ती संख्या टाका. इथं विषम म्हणलं तर विषम घ्या, सम म्हणलं तर सम घ्या. आता लक्ष द्या, 100 ते 199 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी. 100 ही संख्या विषम आहे का, नाही.
ही सम आहे, 100च्या नंतरची विषम घ्यायला लागेल, पूर्वीची नाही. 100च्या नंतरची विषम संख्या कोणती आहे? 100च्या नंतरची 101. 101 प्लस पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 मिळेल सरासरी. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. 100 ते 199 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी. विषम म्हणलं तर हे दोन्ही संख्या विषम आल्या पाहिजे, सम म्हणलं तर दोन्ही संख्या सम आल्या पाहिजे. तर 101 प्लस 199 याची बेरीज करा. 199 प्लस 101. 91 10 ला 0 हाचा आला 1. 91 10 ला 0 हाचा आला 1 2 3 हे 300. याची बेरीज आली 300. 300 भागिले किती? 2. नंतर बे 1 बे उला 1 बे 5 10 बे 0 0 म्हणजेच किती येईल? 150. म्हणजेच येईल 150. तर नंतर यांच्या या एकूण संख्येचे 100 ते 199 पर्यंतच्या एकूण संख्यांची आता बेरीज विचारली. इथे सरासरी विचारली. तर 100 ते 199 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती म्हणते. आता सरासरी गुणिले एकूण संख्या करा, काय मिळेल? एकूण संख्येची बेरीज. परंतु एकूण संख्या काढायचा कसा? हे आता सरासरी भाग 3, हे सरासरी भाग 3 पुढील व्हिडिओमध्ये एकूण संख्यांची किती पर्यंतच्या क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता त्या संख्यांची बेरीज काढा. संख्या दिल्या असता समजा आपल्याला विचारलं 500 ते 1000 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, किंवा 500 ते 1000 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी काढा, तर सरासरी काढता येते. तर बेरीज आता 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विचारली तर सरासरी आता बेरीज विचारली तर सरासरी काढता येते. 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी काढा म्हणलं. 1 ते 1000 लक्ष द्या, 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची, हे विषम संख्यांची सरासरी तर आपल्याला काय घ्यायला लागेल? 1 प्लस 1000 ही सम आहे, तर विषम घ्यायला लागेल 999. आता समसंख्या विषम संख्या हे ओळखायच्या कशा? तर आपल्याला हे याच्या पुढे संख्या हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. संख्या अगोदर पहा, कसोट्या पहा, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, हे गणितामधला सिक्वेन्स म्हणजे क्रमबद्ध अभ्यास करा, तरच पुढच्या लक्षात येईल. आता या सरासरी उद्या आपण जे सरासरी घेणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यापूर्वी संख्या हा घटक करा. मूळ संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, वर्ग संख्या, या सर्व संख्यांचा अभ्यास करा. म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करा. तर मूळ संख्यांचा अभ्यास अगोदर करण्यासाठी संख्या पहा. आता 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 करा. पहिली संख्या 1 आहे, शेवटची 999 भागिले 2. 999 प्लस 1 म्हणजे किती करायला लागेल? 1000. 1000 भागिले 2 म्हणजे किती? 500. हे किती? आपली सरासरी 500. तर 1 ते 1000 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? बेरीज किती म्हणलं तर बेरीज किती म्हणलं तर सरासरी गुणिले एकूण संख्या. आता एकूण संख्या काढायच्या कशा? खूप शॉर्टकट, काही सेकंदात म्हणजे एकाच सेकंदात उत्तर काढता येते अशी पद्धती आहेत. परंतु हा व्हिडिओ जो काही मिळेल या प्रश्नाचं उत्तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एकाच प्रश्नाच्या आधारे अनेक प्रश्न कसे तयार केले जातात हे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळेल. आणि पुढचा थोडासा फार त्या प्रश्नामध्ये बदल केला तर त्याचे उत्तर कसे काढायचे हे सुद्धा सांगितलं जाईल. त्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. देशमुख सरांचे एकत्रित गणित हे पुस्तक एक वेळेस आवर्जून वाचन करा. तर थोडासा 2 मिनिटं तुमचा शेवटचा वेळ 2 मिनिटं घेतलो की सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यातून तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी फायदा भेटेल. तर आपला एक शब्दार्थ आहे, मराठी शब्दार्थ, हेच नाही कोणत्याही लेखकाचा घ्या एक शब्दार्थ की शब्द हे सर्वांचे सारखेच असणार. तर एक शब्दार्थ घ्या की चालता बोलता एक खिशात ठेवायचा, मोबाईल काढण्याऐवजी हे शब्दार्थ काढायचा. म्हणजे मराठीचे तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होतात. वारंवार अभ्यास करा, वाचन करा. हे शब्दार्थ एक आहे. जर तुम्हाला कुठे मिळत नसेल तर तुम्हाला पोस्टाने घरपोच याची सुविधा दिल्या जाईल. नंतरचा येईल आपले चार्ट आहे, सर्व प्रकारच्या याच्यात गणिताचे सूत्र आहे, कमीत कमी सूत्र, राज्यशास्त्र वगैरे. हे रोज आपल्या नकाशा टाईप चार्ट जो आपला कॅलेंडर राहते, कॅलेंडर टाईप रोज एक वेळेस वाचन करा. म्हणजे याच्यात आवश्यक माहिती जी राहते, वारंवार प्रश्न विचारले जातात, ते पूर्ण माहिती दिलेली आहे. एक वेळेस हे चार्ट आवश्यक सर्वांनी घ्या. नंतरचा येईल आपले पोलीस भरती 12,000 प्रश्न संच आहे एकत्रित. याच्यामध्ये जवळपास सर्व आतापर्यंत पोलीस भरती जे प्रश्न आलेले आहे आणि 100% वारंवार रिपीट होतात. कशा आधारे? थोडाफार हे जसं आपण बदल सांगितलेला आहे तो बदल कसा होतो, वन लाईनर प्रश्न असेल, शॉर्टकट ट्रिक्स असतील, शेवटी नकाशे असतील, विविध प्रकारचे चार्ट, याच्याद्वारे स्पष्टीकरण. 100ला 100 प्रश्नाचे, काही प्रश्नपत्रिकेमध्ये 100ला 100 प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला जर सॅम्पल डेमो पाहायचा असेल
तर या 9850164049 या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप, त्याच्यावर तुम्हाला या बुकची सॅम्पल PDF मिळेल. नंतर एक आहे आपलं एकत्रित गणित. महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं पुस्तक आहे. विद्यार्थ्यांनी जे काही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. आणि या पुस्तकाला जो काही प्रतिसाद दिल्यामुळेच आम्ही तुम्हाला नवीन एकत्रित 12,000 प्रश्नसंच तयार करू शकलो आणि हे एक अतिशय उत्कृष्ट करू शकलो. हे फक्त तुमच्या या सहकार्यामुळेच शक्य झालेलं आहे. आपण या सहकार्य दिलं आणि या पुस्तकाचा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 100% फायदा होत आहे. म्हणजे प्रशासकीय सेवेत जाण्याचा गणित हा विषय जर ग्रामीण असेल, शहरी असेल, कोणत्याही तुम्ही राहत असेल तर गणित हा सोपा कसा होईल या पुस्तकात संपूर्ण मांडणी केलेली आहे. एक वेळेस अवश्य पहा, वाचन करा. तुमच्या मित्राकडे असेल तर तो पहा, त्याला विचारा, त्याच्यानंतर हे बुक घ्या. तुम्हाला जर अगोदर या बुकची खात्री करा की म्हणजे की आतापर्यंत जे आयोगाचे प्रश्न असतील, सरळ सेवे, पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याचा बदल कसा होते, तयारी शून्यापासून कशी केल्या जाते, म्हणजे 25 प्रश्नाची पूर्ण तयारी हे शून्य बेसिक टू ऍडव्हान्स हे आहे. याच्यात गणित, भूमिती, बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता आहे वेगळं पुस्तक घ्यायची गरज भासणार नाही. गणिताच्या आधारे तुम्ही बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे सोडू शकता, बुद्धिमत्ता पूर्ण दिलेली आहे. आव्हानात्मक प्रश्न दिलेले आहे. चॅलेंजिंग प्रश्न ज्याला आपण म्हणतो की परीक्षेच्या दृष्टिकोनाचा, परीक्षेचा आणि आयोगाचा दृष्टिकोन ठेवून हे चॅलेंजिंग प्रश्न तयार करण्यात आलेले आहे. नंतर शेवटी सरावासाठी भरपूर प्रश्नांचा समावेश केलेला आहे. म्हणजे हे बुक तुम्हाला की एका सूत्राच्या आधारे एक एक प्रकरण पूर्ण कव्हर केलेलं आहे. कमीत कमी सूत्राचा वापर प्रॅक्टिसच्या आधारे आणि तुम्ही जे काही अभ्यास कराल प्रत्येक टॉपिक एकावर अवलंबून कसा असतो, एक प्रकरण केलं तर 4 प्रकरणाचं रिव्हिजन कसं होईल याच्यात संपूर्ण अद्ययावत माहितीचा समावेश केलेला आहे. आणि त्यामुळे हे एक पुस्तक आवर्जून सर्वांनी घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही सर्वत्र घरपोच मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास निश्चित 9850164049 या नंबरवर कॉल करा. या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.